भगवान श्रीकृष्णाचे सासर आणि विदर्भाची राजधानी म्हणून कौंडण्यपूर हे प्रसिद्ध देवस्थान आहे। हे रुक्मिणी मातेचं देवस्थान आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथे 3 दिवसीय महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता इथे आज 1000 दिव्यांच्या प्रकाशाने या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। हे रुक्मिणीचं माहेर घर आहे। रुक्मिणीचा जन्म इथेच झाला होता। अमरावती जिल्ह्यातील हे रुक्मिणीचं माहेर घर आहे आणि इथे भाविक लोक खूप म्हणजे भाविकांनी येतात। आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या अधिक महिन्यामध्ये खूप म्हणजे याचं पावित्र्य मानलेलं जाते। त्याच्यामुळे इथं खूप भाविकांचं हे होणार आहे। त्यावरून आलेलो आहे आणि आम्ही सर्वजण चनष्टवरूनच आलेलो आहे। कौंडण्यपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक तीर्थस्थान असल्यामुळे इथे फार महत्त्व आहे। वर्धनीला फार महत्त्व आहे। तरी कार्तिक महिना और अधिक महिना या महोत्सवामध्ये सर्व भाविक भक्त आतुरतेने वाट पाहते आणि आनंदाने इथचा उत्सव पार पाडते। आणि मी पण दरवर्षी येतो। या कार्यक्रमासारखा खूप आनंद सगळ्या इथून एवढ्या गावातील देऊरवाडा, जहागीरपूर, अंबिका आणि कौंडण्यपूरमधील रुक्मिणी माता या सगळ्यांचा आनंद सोहळा इथे होतो। यात आपल्याला सगळा आनंद मिळतो। कौंडण्यपूर नगरीत हा दीपोत्सव म्हणजे सर्व भक्तगणांना आनंद देणारा। कौंडण्यपूर हे भगवान श्रीकृष्णाचं सासर आणि रुक्मिणी मातेचं माहेरघर आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी। आज लक्ष्मीचं आगमन या कौंडण्यपूर नगरीत असतंच, पण एक वेगळं आगमन या कौंडण्यपूर नगरीत झालेलं आहे या आंबा रुक्मिणी महोत्सवाच्या दृष्टिकोनातून। आणि खऱ्या अर्थाने या भागातील जनतेला, शेतकरी बांधवांना, शेतमजुरांना आशीर्वाद देऊन जाणार आहे की त्यांच्या घरात या वर्षी सुखसमृद्धीचे आणि आनंददायी दिवस राहणार आहे। ही कौंडण्यपूर नगरी आता ऐतिहासिक नगरी म्हणूनच राहिली नाही, एका खेळाची नगरी, एक सांस्कृतिक नगरी। आणि लवकरच आम्हाला इथे फिल्म सिटी चालू करायची आहे। लवकरच कौंडण्यपूर इथे कॉरिडॉर होणार आहे। त्याच्या बऱ्याच प्रमाणात प्रोसेस चालू झालेलं आहे आणि कौंडण्यपूर बदल रहा आहे हा संदेश आम्ही जनतेला देऊन राहिलो। या भागातील जनता खऱ्या अर्थानं या महोत्सवाचा आनंद घेत आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही आनंद होत आहे। आमच्या माऊली, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे बंधू हे सर्व याचा आनंद घेत आहे। आणि या महोत्सवात साक्षात भगवान श्रीकृष्ण अवतरले।